Hello students, good morning. We are discussing our fourth chapter, that is intrapreneurial theories, intrapreneurial development theories. Yesterday we discussed the McLachlan's theory and Max Weber's theory. McLachlan theory was related with psychology and Max Weber theory was related with social model. Okay, today we will discuss another two theories. The first is Frank W. Young. नीट ऐका नाव, फ्रँक डब्ल्यू यंग्स ग्रुप लेव्हल थेरी. काय नाव आहे याचं? फ्रँक डब्ल्यू यंग. काय म्हटले आणि ही से दॅट इन्स्टेड ऑफ इंडिव्हिज्युअल्स द ग्रुप्स विथ डिफरन्सिएशन हॅव द कॅपॅसिटी टू रिॲक्ट. काय म्हणतो हा यंग? हा काय म्हणतो की एकट्या दुकट्यानी एंटरप्रेनरशिप किंवा बिझनेस चालू करण्यापेक्षा ग्रुपने, की ज्या ग्रुपमध्ये डिफरंट क्वालिटीचे लोक असतील, या लोकांनी मिळून जर एखादा बिझनेस केला तर तो जास्त सक्सेसफुल होतो. बरोबर. ही इज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट द एंटरप्रेन्युअल कॅरेक्टरिस्टिक्स ॲट द इंडिव्हिज्युअल लेवल. तो मान्यच करायला तयार नाही आहे की एंटरप्रेनरशिप ही एकट्याची असते, एकट्याने बिझनेस करायचा असतो. त्याच्या म्हणण्यानुसार काय आहे की बिझनेस करणं ही ग्रुप लेव्हल ॲक्टिव्हिटी आहे आणि या ग्रुपमध्ये असणाऱ्या डिफरंट पीपलच्या डिफरंट क्वालिटीमुळेच एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट होत असते. सो एंटरप्रेन्युअल ॲक्टिव्हिटीज आर इन द फॉर्म ऑफ ग्रुप्स. आणि म्हणून तो ठाम आहे आपल्या मतावरती. तो काय सांगतो की ग्रुपमध्येच काय केलं पाहिजे, तुम्ही बिझनेस केला पाहिजे. ही सेड दॅट एंटरप्रेनरशिप ॲज ॲन आउटकम ऑर ए प्रॉडक्ट ऑफ फॅमिली बॅकग्राऊंड. तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड डेफिनेटली एंटरप्रेनरशिपवरती इफेक्ट करतं. खरं आहे ना. तुमची फॅमिली जर तुम्हाला सपोर्ट करणारी असेल, तुम्हाला बॅकिंग करणारी असेल, तुमचं मॉरल अप करणारी असेल, तुमचं प्रेज करणारी असेल, तुमच्या डिफिकल्टीजमध्ये, तुमच्या प्रॉब्लेम्समध्ये, तुमच्या संकटामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी असेल, देन अँड देन ओनली एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट होऊ शकते. एक्सपिरियन्स अँड एक्सपोजर ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल ॲज अ मेंबर ऑफ द ग्रुप. बरोबर. की त्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स काय आहे, त्याचं एक्सपोजर म्हणजे तो किती सोशल आहे, त्याचा इंडस्ट्रीशी, बाहेरच्या पब्लिकशी किती कॉन्टॅक्ट आहे, यावर एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट डिपेंड असते. असं कोणाचं मत आहे? माझं नाही. फ्रँक डब्ल्यू यंग. बरोबर. फ्रँक डब्ल्यू यंगचं हे काय आहे? म्हणणं आहे. ओके. आता इकॉनॉमिक मॉडेल हे आपण पाहणार आहे. आत्ता आपण कोणाचं पाहिलं? फ्रँक डब्ल्यू यंगची थेरी पाहिली. आता नेक्स्ट जी आहे ती आहे पापानेक अँड हॅरी. वेगळीच नाव आहेत ना, लक्षात ठेवा. काय आहे? पापानेक अँड हॅरीज इकॉनॉमिक थेरी. सो एंटरप्रेनरशिप प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन इन्क्रीजिंग द रिअल नॅशनल इन्कम ऑफ ए कंट्री. आता हे पापानेक अँड हॅरी काय म्हणत आहेत की ते काय म्हणतात की जेव्हा आपल्या देशाचं वास्तव उत्पन्न हे एंटरप्रेनरशिप डेव्हलप करण्यासाठी महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. एंटरप्रेनरशिप अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर इंटर रिलेटेड. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय? आर्थिक विकास म्हणजे काय? आर्थिक म्हणजे रिलेटेड टू मनी. बरोबर आहे. मग काय आहे की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज चांगल्या असणं, टॅक्सेशन पॉलिसी व्यवस्थित असणं लोकांना परवडणाऱ्या, त्यानंतर इंडस्ट्रीयल पॉलिसी आहेत, टेक्नॉलॉजी उत्तम रीतीने असली पाहिजे, फिस्कल पॉलिसी चांगल्या असल्या पाहिजे, लोकांना फायनान्स अवेलेबल झाला पाहिजे, कम्युनिकेशनच्या फॅसिलिटीज असल्या पाहिजे, तरच काय होऊ शकतं? आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होऊ शकते. बरोबर. म्हणूनच
एंट्राप्रेनरशिप अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर इंटर रिलेटेड. बरोबर, या सगळ्या फॅसिलिटी चांगल्या असतील देन अँड देन ओनली काय होणार आहे की एंटरप्रेनरशिप ग्रो होणार आहे. सो वेन द इकॉनॉमिक कंडिशन्स आर फेवरेबल. आता इकॉनॉमिक कंडिशन म्हणजे काय की आर्थिक स्थिती. आपण म्हणतो माल है तो ताल है, नाही तो जिंदगी का हाल है. बरोबर, पैसा असेल तरच काय आहे की सगळ्या गोष्टी ह्या काय होऊ शकतात, फेवरेबल होऊ शकतात. इकॉनॉमिक इन्सेंटिव्ज म्हणजे काय की आर्थिक इन्सेंटिव्हला आपण मराठीत काय म्हणूयात, सवलती नाही म्हणता येणार, इन्सेंटिव्ह प्रलोभने मराठीत तर नकोच वाटतं सांगायला. इन्सेंटिव्ज असतात बरोबर. इकॉनॉमिक इन्सेंटिव्ज म्हणजे काय, त्यांना आपल्याला सपोर्ट करण्यासाठी, मदत करण्यासाठी जे काही इन्सेंटिव्ज असतात. इन्सेंटिव्ह म्हणजे फॅसिलिटी पण नाही होते. इन्सेंटिव्ह, इकॉनॉमिक इन्सेंटिव्ज आर टॅक्सेशन पॉलिसी, इंडस्ट्रियल पॉलिसी, infrastructure availability, market condition, technology, etc. are main contributories for entrepreneurship development. तर आपण थोडंसं डिस्कस करूया डिटेलमध्ये. आता काय म्हणतं हा पापा निक अँड हॅरी, देर आर ए लॉट ऑफ इकॉनॉमिक फॅक्टर्स. आपण शिकलेलो आहोत सगळे फॅक्टर्स. इकॉनॉमिक फॅक्टर्स प्रमोट एंट्राप्रेनरशिप. कोणते असतात इकॉनॉमिक फॅक्टर्स? फर्स्ट आहे फिस्कल अँड मॉनिटरी पॉलिसी. आता हे काय पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी रिलेटेड विथ मनी, हे झालेले आता आपल्या खूप वेळा. मग ही जी मॉनिटरी पॉलिसी आहे ही कोण डिसाईड करतं? RBI करत असतं. आणि मग फिस्कल पॉलिसी, पब्लिक डेप्ट अँड पब्लिक इन्कम अँड पब्लिक एक्सपेंडिचरशी रिलेटेड जी काही पॉलिसी असेल दॅट इज नोन ॲज फिस्कल पॉलिसी. त्याला मराठीत राजस्व म्हणतात. हे नको आपल्याला शब्द हा. फिस्कल पॉलिसी कशाशी रिलेटेड असते? पब्लिक इन्कम अँड पब्लिक एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी असतात ह्या की पब्लिककडनं कुठल्या स्वरूपामध्ये इन्कम घ्यायचं. मेन तर टॅक्सेशन पॉलिसी असते बरोबर. आणि त्यांच्यावरती एक्सपेंडिचर जो करायचा आहे, पब्लिकला ज्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपल्याला द्यायच्या आहेत, तर त्याच्या संबंधीचे जे काही डिसिजन असतात, दॅट ऑल किंवा दीज ऑल डिसिजन्स आर इन्क्लुडेड इन फिस्कल पॉलिसी. त्यानंतर अर्थव्यवस्थेत किती पैसा आणायचा, काय आणायचा, चलनी नोटा किती असाव्यात, काय असाव्यात, या संबंधीची जी काही पॉलिसी असेल दॅट इज नोन ॲज मॉनिटरी पॉलिसी. मग डेफिनेटली दीज पॉलिसीज ॲफेक्ट ऑन एंट्राप्रेनरशिप. टॅक्सेशन पॉलिसी, आता GST आला, खूप गोंधळ झाला होता GST आला सुरुवातीला तेव्हा. आता लोक सरावले आहेत, लोकांना त्याचं महत्त्व कळलं आहे. तो आपल्याला कसा प्रॉफिटेबल आहे बरोबर. टॅक्समधली क्लिष्टता त्यांनी कशी कमी केली आहे हे तर लोकांच्या लक्षात यायला लागले आणि त्यामुळे लोकांनी GSTला पण ॲक्सेप्ट केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे टॅक्सेशन पॉलिसी. देन इंडस्ट्रियल पॉलिसी. मग कोणत्या इंडस्ट्रीला परमिशन द्यायची, कोणते डॉक्युमेंटेशन पाहिजे, इझी डॉक्युमेंटेशन असले पाहिजे, त्यांना देणार असलेल्या आपण वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतील, सबसिडीज असतील, दीज ऑल आर इन्क्लुडेड इन इंडस्ट्रियल पॉलिसी बरं. देन इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी. मग एखाद्या रिमोट एरियामध्ये जर बिझनेस उभा करायचा असेल तर आपल्याला रोड लागतात, तिथे इलेक्ट्रिसिटी पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे बरोबर. हे सगळं काय आहे, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीमध्ये येतं. देन टेक्नॉलॉजी. कोणती टेक्नॉलॉजी आपण यूज करतो आहोत, ती आपल्याला इम्पोर्ट करायची आहे का, त्यासंबंधीचे काही लॉज आहेत का, हे सगळं ह्या टेक्नॉलॉजीमध्ये येतं. आणि सगळ्यात मेन आहे ते अवेलेबिलिटी ऑफ फायनान्स. बिझनेस करत असताना तुम्ही कोणत्या पद्धतीने फायनान्स प्रोव्हाइड करणार आहात, त्याच्यावरती रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार आहे, त्याच्यावरती टॅक्स काय असणार आहे. ठीक आहे, सेज तुम्ही अभ्यास करा. SEZ तुम्ही जर टाकलं नेटवरती तर तुम्हाला त्या सेजबद्दल स्पेशल इकॉनॉमिक झोन गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की त्यासाठी एंट्राप्रेनरशिप डेव्हलप व्हावी, अशा प्रकारचे उद्योगधंदे उभे करावेत म्हणून असे स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार केलेले आहेत. EPZ पण आहेत, एक्सपोर्ट प्रोसेसिंग एक्सपोर्ट प्रमोशन झोन बरोबर. मग हे काय आहेत, गव्हर्नमेंट काय काय त्याच्यासाठी करतं आहे, कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी करतं आहे, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आहे अवेलेबिलिटी ऑफ कम्युनिकेशन अँड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. काय काय आपण सबसिडी किती देतो आहोत, कोणत्या गोष्टींसाठी आपण परमिशन देतो आहोत, कोणते प्रॉडक्ट आहेत, काय आहेत, ह्या सगळ्यावरती एंट्राप्रेनरशिप डेव्हलपमेंट डिपेंड असते.
असं कोणाचं मत आहे? माझं नाही. कोणाचं? पापा निक अँड हॅरी. ओके. आता शेवटची एक थेरी आहे, रिस्क बिअरिंग थेरी ऑफ नाईट. KNIGHT. नाईट म्हणजे काय? घोडा. बरोबर आहे ना? KNIGHT. नाईट म्हणजे घोडा. आता हे इथं माणसाचं नाव आहे. ह्या ज्यांनी ही थेरी लिहिली त्याचं नाव आहे नाईट. सो अकॉर्डिंग टू नाईट द की एलिमेंट ऑफ एंट्राप्रनरशिप इज रिस्क बिअरिंग. आता ह्या नाईटच्या मतानुसार की एंट्राप्रनरशिपची डेव्हलपमेंट ही फक्त आणि फक्त कशावरती डिपेंड असते? तो घेत असलेल्या रिस्कवरती. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे काय आहे? ॲन एंट्राप्रनर अर्न्स प्रॉफिट बिकॉज ही अंडरटेक रिस्क. तो रिस्क घेतो म्हणून त्याला प्रॉफिट होतो. जेवढ्या प्रमाणात रिस्की बिझनेस असेल तेवढा काय असतो? प्रॉफिट असतो. द मोर रिस्की द नेचर ऑफ बिझनेस द ग्रेटर प्रॉफिट अर्न बाय इट. प्रॉफिट इज द रिवॉर्ड ऑफ एंट्राप्रनर फॉर अच्युमिंग रिस्क. तो रिस्क घेतो म्हणून त्याला प्रॉफिट मिळत असतो. दिस थिअरी समरायझेस दॅट प्रॉफिट इज द रिवॉर्ड फॉर एंट्राप्रनर्स एफर्ट्स. तो जे काही एफर्ट्स घेतो, जे काही कष्ट करतो, जे काही हार्डवर्क करतो, रिस्क घेतो, त्याचे पैसे इन्व्हेस्ट करतो, त्याचं रिवॉर्ड म्हणून त्याला प्रॉफिट मिळत असतो. अँड अमाऊंट ऑफ प्रॉफिट अर्न डिपेंड्स ऑन द डिग्री ऑफ अनसर्टन्टी बेअरिंग. बिझनेस म्हणले की अनसर्टन्टी असते. बरोबर? नॅचरल कॅलॅमिटी येऊ शकतात, मॅनमेड कॅलॅमिटी येऊ शकतात, पूर, भूकंप, वादळ येऊ शकतं, तसं चोरी होऊ शकते, आग लागू शकते, दरोडे पडू शकतात. बरोबर आहे की नाही? आणि मग ह्या सगळ्या अनसर्टन्टी जो घेतो त्याला काय होतं की त्याला प्रॉफिट होत असतो, असं ह्या नाईटचं म्हणणं आहे. दॅट्स ऑल. इथे आपला सिलेबस आपण कंप्लीट केलेला आहे. लक्षात आलं? हा चौथा टॉपिक थोडासा टफ आहे. मी शॉर्टमध्ये ह्या खूप मोठ्या मोठ्या थेरीज आहेत, पण मी शॉर्टमध्ये ज्या 4 थेरी घेतल्या. कोणत्या 4 थेरी घेतल्या? मॅकेग्लन्स नीड फॉर अचिव्हमेंट थेरी. ही थेरी कशाशी रिलेटेड होती? सायकॉलॉजीशी. बरोबर? याच्यामध्ये माणसाच्या नीड्स ह्या सगळ्यात प्रामुख्याने काय केल्या? विचारात घेतल्या होत्या. त्यानंतर दुसरं आपण पाहिलं मॅक्स वेबरचं इकॉनॉमिक मॉडेल पाहिलं. बरोबर? सोशल थेरी होती. थर्ड थेरी आपण पाहिली फ्रँक डब्ल्यू यंग्स ग्रुप. ही थेरी कशाशी रिलेटेड होती? की ग्रुप ॲक्टिव्हिटी. एंटरप्रेनरशिप हा काय इंडिव्हिज्युअल. देन पापा निक अँड हॅरीज इकॉनॉमिक थेरी आपण काय केली? याचा आपण अभ्यास केला. आणि 5वी थेरी होती रिस्क बिअरिंग थेरी ऑफ नाईट. नाईटची आपण काय केली? ही थेरी पाहिली. बरोबर? आता आजचं इथंच लेक्चर थांबवते मी. उद्या मात्र मी सगळ्या 4ही टॉपिकवरती आपण डिस्कस करणार आहोत आणि मग त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. लक्षात आलं? समजल्या का या थेरीज? मी नोट्स पण फॉरवर्ड करते, त्या लिहून काढा. ओके. थँक्यू. बाय बाय.